चला मैत्रिणींनो, आज बनवूया आपल्या खानदेशी पद्धतीची खिचडी। चला तर मग रेसिपीकडे आपण जाऊया। एक शेंगदाणे, एक कांदे कापले, बटाटे, हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या, कढीपत्ता आणि हे खोबरं आहे किसून घेतलेलं आहे आणि एक टमाटा आपले, एवढं हे साहित्य खिचडीसाठी। चला आपण फोडणी घालूया आता खिचडीला। हे आपण अद्रक लसूण याच्यात टाकायचं आहे आणि कुटून घ्यायचंय। खानदेशी खिचडी खूप फेमस आहे आणि ही एकदम अशी झणझणीत होते। ती खाऊन एकदम खानदेशी खिचडी, पापड, लोणचं एक नंबर। आपण तेल टाकायचंय, 3 पळ्या तेल टाकायचंय। मोहरी टाकायची, जिरं टाकायचंय, हे आपण मिरच्या वगैरे कापून ठेवलेल्या आहेत त्या टाकायच्या आहे आणि भरपूर असा शेंगदाणा टाकायचा आहे। शेंगदाण्यांना लाल होऊ द्यायचंय छानपैकी। मग आपला चहा भरपूर कापलेला बारीकसा कांदा टाकायचा आहे। हे आपण अद्रक लसूणची पेस्ट आहे ती टाकायची आहे। ही पण आपण मिक्स करून घ्यायची व्यवस्थित। एकदम झणझणाट अशी खिचडी होते। यात आपलं खोबरं किसलेलं आहे, ते खोबरं पण आपण शेकून घ्यायचंय व्यवस्थित तेलामध्ये। हे आपण टमाटे पण टाकायचे आणि हे बटाटे पण ऍड करायचे त्याच्यामध्ये। चवीप्रमाणे मीठ टाकायचंय, 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकायची आहे, 1 चम्मच हळद टाकायची आणि 1 चम्मच गरम मसाला टाकायचा आहे। हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं। हे 1 वाटग तांदूळ आणलेले आणि ही अर्धी वाटी डाळ घेतलेली। हे डाळ तांदूळ आपण धुवून घेतलेले आहेत, हे आपण टाकून द्यायचे कुकरमध्ये आणि मसाल्यासोबत शेकून घ्यायची। यात आपण पाणी गरम केलेले हे टाकायचे। भरपूर अशी आपण कोथिंबीर घालायची, चाळून घ्यायची। कुकर बंद करायचं, शिट्टी होऊ द्यायची। आपली खिचडी झाली। आपण तेल टाकायचं, आपली खिचडी रेडी आहे, या जेवायला।